हॅलो नमस्कार. बघा आम्ही आलेलो आहोत टेरेसवरती आणि वातावरण बघा कसं झाले पावसाचं. आणि आम्ही आता टेरेस धुवायचंय आम्हाला. हे बघा इथं पाणी साठलंय आणि छान असं टेरेस धुवून घेणार आहे. म्हणजे हे पावसाचं जे पाणी असतं सध्या पाण्याचं खूप शॉर्टेज आहे, त्यामुळं हे पाणी आपण सेव्ह करणार आहोत हौदामध्ये सोडून पाईप लावून. तर त्याच्यासाठी आम्ही हे धुवून घेणार आहे आता इथं. बाकी तर आहे स्वच्छ, पण काय होतं धूळ साठून साठून हे वर्षभर असं तिथं जे आउटलेट आहे तिथं सगळं गाळ साठलेलं आहे, त्यामुळे पाणी असं साठून राहिलेलं आहे. आता हे स्वच्छ करायचं आणि मग ते पाणी आपल्याला वापरण्यासाठी पावसाचं उपयुक्त ठरेल. तर चला आता आम्ही हे करतो स्वच्छ. गाळ साठलाय गाळ. आज सगळं स्वच्छ करून परवा त्याला स्विमिंग पूल करू. हा नक्की ना? येऊ. चला मी पण येतो शॉपायला. बाहेर पण येतो. बघितलं का किती गाळ साठलंय? पाणी पडते का बघ बरं शिव पुढं. नाही ते ह्याच्यातून पडत असेल ना पाईप मधून. शिवा म्हणतो ह्याच्यात आपण ना हे पॅक करू आणि स्विमिंग टँक तयार करू. करायचं शिवा? बर तुम्हाला लवकरच दिसेल. आजीकडून परवानगी घेऊ आणि मग करू आपण स्विमिंग टँक तयार. तेवढा पाऊस हवा लागेल त्याला. नाही तसंच पाणी सोडायचं. आता सध्या अवकाळी पाऊस आहे आणि बघा किती पाऊस येतो. तुमच्याकडे आहे का पाऊस? आई उद्या कापड लावून घेऊ. उद्या पाऊस आला तर अरे आपल्याला सध्या वापरायला पाणी कर. दादा इथपर्यंत पाणी साचतं तिथं ठेवलेलं होतं. इथपर्यंत पाणी दे बरं ते. इकडे ये दादी. पाणी जातंय. जाते का? कसं काय लक्षात येतं? वाजते कुठं? पप्पा काठी लावती पायपाला. काठी लाव ना. कसं कळणार? बघा तिथं साप निघालाय पावसाळ्यात. ते रेस्क्यू करायला आलेत का? सापच आहे का पण? सापच आहे, सापच आहे. ते बघ ते बघ त्यांनी टाकलं तिकडे. आपल्याकडेच पोर राहिले. रॉकी खाली बसलाय आणि त्याला लक्षातच येईना यांचा आवाज कुठून येते. रॉकी रॉकी तो भुकत होता खालीच. रॉकू रॉकू सी है ये गेला गेला शिवम गेला. रॉकू ए गदू ए गदू. नको तसंच आण. राकू इकडे बघ इकडे 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 इकडे. ए बुबडी राकू. त्याला कळलं नाहीच. राकू राकू. ए गड्डू. दादाकडे गेल ते. दुंबू दुंबू माझ्या चालवलं एवढं माझ्या शोना लोक माझ्या शोना लोक. पहिले दादाकडे गेला. खाली लक्ष दे त्याला फक्त. राकू. पाणी साठत आहे. ते पाण्यात दादा काय म्हणतो. दादा नुसतं नुसतं तुला ना साखळीच आणायला पाहिजे ती. सध्या निशाखलीच आणायला पाहिजे ती. दमला दादा दम. लाकू गुड बॉय का पेट बॉय लाकू. दगड खाते दगड. सुपली.
पहा इथे आम्ही तिघजण साफसफाई करत होतो आणि रॉकी खेळत होता, पण इकडं ग्रिल नसल्यामुळे तो असं पळत पळत गेला आणि त्याला म्हणजे कंट्रोलच नाही झालं, त्याची स्पीडच इतकी होती आणि इथून डायरेक्ट तो असा पडला, इथून डायरेक्ट खाली पडला आणि तिथं जाऊन बसलं तो. पण त्याला देवाच्या कृपेने काहीच नाही झालं, त्याला फक्त थोडंसं लागलं पायाला, ते काय नाही 2-3 दिवसात भरून आलं ते. तो तिकडं खाली पडला बघा आणि इतकं आम्ही घाबरलो. आम्ही पळत पळत खाली गेलो आणि हे शेजारच्यांचं घर आहे हे, आणि मग गेल्यानंतर त्यांचं गेट पण बंद होतं, म्हणजे ते कुठेतरी बाहेरगावी गेले होते. त्यानंतर मुलांनी काय केलं, गेटवरती चढले आणि गेटवरून ते आतमध्ये आले आणि तो एवढा घाबरून बसला होता ना, आम्हाला पण म्हणजे खूप असं भीती वाटली, काय झालं असेल काय नाही. पायाला थोडासा, पायावर तो पडला ना, तर या डाव्या पायाला थोडासा त्याला मुक्का मार लागला असेल बहुतेक, त्यामुळे तो एक दिवस एवढा म्हणजे नाही का कुचमलेला होता. आम्हाला पण खूप काळजी वाटली. डॉक्टरांना वगैरे फोन केला, डॉक्टर त्याला पाहून गेले. ते म्हटले काही एवढं नाही आहे, तो लहान असल्यामुळं, म्हणजे नाही का लहान असताना हाडं थोडी लवचिक असतात ना, स्नायू वगैरे, त्यामुळे त्याला एवढं हे नाही झालं. पण तो दुसऱ्या मजल्यावरून खाली पडला. आम्ही एवढं घाबरलो होतो की आता काय झालं काय नाही, पण तो एकदम ओके झाला. है ना रॉकू? आमच्या रॉकू स्ट्रॉंग बॉय, व्हेरी स्ट्रॉंग बॉय. बघा कसा खाऊ खातोय आणि तो आता एकदम ओके आहे, एकदम छान उड्या बिड्या मारतोय. एक दिवस खूप म्हणजे असा झोपूनच राहिला तो. आम्हाला खूप वाईट वाटत होतं की काय झालं असेल, फ्रॅक्चर वगैरे, पण डॉक्टर म्हणले काही नाही झालेलं, त्याला पेन किलर वगैरे द्या म्हणजे तो ठीक होईल. आणि एक दिवस त्याला मग पेन किलर दिलं आणि दुसऱ्या दिवशी लगेच तो व्यवस्थित झाला उड्या बिड्या. म्हणजे तो कसं घाबरला असेल ना, एवढ्या उंचावरून पडल्यानंतर काय होणार आहे, त्यामुळं मग तो राकू ते बघा आता कसा भांड्यात पाय टाकून बसलाय, त्याचं खाऊ खायचं काम चाललंय. संपलं तरी चालतं. तर चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. आजच्या व्हिडिओ मध्ये इतकंच. बाय बाय अँड टेक केअर.